Welcome to all boys and girls in our online class. So today we see new chapter about the effects of electric current. It is related to electric current. Fourth chapter. या चॅप्टरशी आधारित जे काही बेस आहे ते आपल्याला 9वीला झालेला आहे. की 9th मध्ये आपण व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट पाहिलेला आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट सिरीज मध्ये पॅरलल मध्ये काय इफेक्ट होतो हे अनेक पॉइंट पाहिले. तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आहे तुम्हाला माहित आहे की इलेक्ट्रिक करंट इज अन फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन एंड टू अदर. इलेक्ट्रॉन्स वाहने, चार्जेस वाहने एखाद्या पदार्थातून म्हणजेच फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. तर त्या इलेक्ट्रिक करंटचे इफेक्ट्स आपल्याला पाहिजे. तर चॅप्टर स्टार्ट करण्याअगोदर आपल्या सिलेबसला काय काय पॉइंट कमी केलेले आहेत, काय काय वगळलेले आहेत, जे एक्झामसाठी कमी केलेले आहेत ते पहिल्यांदा बघूया. पेज नंबर 47 यामध्ये फर्स्ट पेजवर बघा. 47 वर कॅन यू रिकॉल जे आहे ते सेल्फ करायचं आहे तुम्हाला. जरी सेल्फ असेल तरी आपण घेऊया, काय प्रॉब्लेम नाही. कॅन यू रिकॉल सेल्फ मध्ये दिलेला आहे. त्यानंतर खाली ऑब्झर्व अँड डिस्कस ते सिलेबस मधून वगळलेलं आहे. व्हॅल्युएशन मधून एक्झामसाठी येणार नाही. ऑब्झर्व अँड डिस्कस सेल्फ करायचे आहे, त्याचं व्हॅल्युएशन नाही, एक्झामला येणार नाही. पेज नंबर 48 काढा. थिंक अबाउट इट आहे खाली बघा. स्क्वेअर मध्ये चौकट आहे खाली, ते सेल्फ करायचं आहे आणि ते एक्झामला ठेवलेलं ना. थिंक अबाउट इट. पेज नंबर 49 वर एकदम वरचा चौकट बघा. ऑलवेज रिमेंबर, तो सेल्फ करायचा आहे तुम्हाला. एक्झामला राहील पण सेल्फ करायचा आहे. फाइंड आउट, तो सुद्धा सेल्फ करायचा आहे. एक्झामला राहील पण सेल्फ करायचा आहे. पेज नंबर 50 वर बघा. एकदम वरील चौकटीमध्ये डू यू नो सेल्फ करायचं आहे आणि ते एक्झामला नाही. डू यू नो. पेज नंबर 51 दोन एक्झाम्पल आहेत आपल्याला. एक्झाम्पल 3rd आणि 4th हे सेल्फ करायचे आहे तुम्हाला. एक्झामला आहे पण सेल्फ करायचे आहे. पेज नंबर 52 इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट. ही आमंत्रण माहिती आहे, फक्त वाचून घ्या, एक्झामला येणार नाही. त्या खालचा चौकट आहे ऑलवेज रिमेंबर, हे सेल्फ करायचं आहे. एक्झामला येईल पण सेल्फ करायचं आहे. त्यानंतर पेज नंबर पुढे चला. डायरेक्ट जाऊया पेज नंबर 57. पेज नंबर 57 यामध्ये गॅल्व्हनोमीटर जो दिलेला आहे तो पूर्ण पॉइंट तुम्हाला सेल्फ करायचा आहे आणि तो एक्झामला नाही. गॅल्व्हनोमीटरचा भाग एक्झामला नाही. त्यानंतर पेज नंबर 58 इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. सायंटिस्ट आहे मायकल फॅराडे, याची माहिती एक्झामला येणार नाही. पेज नंबर 59 एकदम सुरुवातीची ओळ अल्टरनेट करंट आणि डायरेक्ट करंट हा जो भाग आहे डेफिनेशनचा पहिला पॅराग्राफ. डायरेक्ट करंट कशाला म्हणावं, अल्टरनेटिव्ह करंट, हे तुम्हाला सेल्फ करायचं आहे. एक्झामला राहील पण सेल्फ करायचं आहे. पेज नंबर 60 यामध्ये 16वी ओळ व्हॉट विल बी रिक्वायर्ड, त्याच्यावरची ओळ दिस इज व्हॉट इज कॉल्ड एसी जनरेटरची जी डेफिनेशन आहे ती सेल्फ करायची आहे तुम्हाला. तर एवढा काही भाग सेल्फ करायचा आहे. सेल्फचा भाग काही एक्झामला ठेवला आणि काही एक्झामला ठेवलेला नाही. तरी आपण क्लासमध्ये पूर्ण घेऊया जेणेकरून बेसिकली तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय काय पॉइंट्स स्टडी करायचे ते बघूया. यामध्ये इलेक्ट्रिकलचे इफेक्ट्स, इलेक्ट्रिक करंटमुळे काय काय परिणाम होणार आहेत ते पाहायचं. एक म्हणजे की यामध्ये इलेक्ट्रिक करंट जेव्हा एखाद्या वायर मधून फ्लो होतो त्यामुळे काय काय इफेक्ट होतात. एक म्हणजे रेजिस्टर मधून करंट फ्लो होत असताना काय इफेक्ट होतात.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन आणि जनरेटरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग पाहायचं आहे. तर सुरुवातीला जेव्हा इलेक्ट्रिक करंट एखाद्या वायरमधून ट्रान्सफर होतो तेव्हा हिटिंग इफेक्ट काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट झाल्यानंतर इलेक्ट्रिक करंटचा मॅग्नेटिक इफेक्ट बघायचा आहे. त्यानंतर त्या मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये राईट हँड थंब रूल काय आहे ते स्टडी करायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड करंट ड्यू टू करंट इन सोलेनॉइड मध्ये करंट पास केल्यावर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते अभ्यास करायचा आहे. फ्लेमिंगचे दोन रूल आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत, लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल. इलेक्ट्रिक मोटर कशी बनलेली आहे, कन्स्ट्रक्शन आणि ती कशी कार्य करते, वर्किंग याचा अभ्यास करायचा आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय कन्सेप्ट आहे तो अभ्यास करायचा आहे. त्यानंतर गॅल्व्हनोमीटर तुम्हाला ठेवलं नाही. फॅराडेज लॉज बघायचे इंडक्शन बद्दल. फ्लेमिंगचा राईट हँड रूल बघायचा आहे. इलेक्ट्रिक जनरेटरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे दोन्ही आपल्याला पाहायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा बघूया आपण पेज नंबर 47 वर कॅन यू रिकॉल मध्ये जरी सेल्फ म्हणलं तरी बघा. हाऊ डू वी डिसाइड दॅट गिवन मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी और इज अन इन्सुलेटर. की तुम्ही दिलेला पदार्थ हा गुड कंडक्टर आहे का इन्सुलेटर आहे हे कसं ओळखणार? तर 9th ला आपण पाहिलेलं आहे की गुड कंडक्टर कोणाला म्हणतात की ज्या ऑब्जेक्टचा की ज्या मटेरियलचा रेजिस्टन्स खूप कमी आहे तो पदार्थ गुड कंडक्टर असतो. द सबस्टन्सेस which have very low resistance that are good conductor of electricity. आणि त्या उलट ज्या सबस्टन्सचा ज्या मटेरियलचा रेजिस्टन्स जास्त आहे हाय आहे that are insulator. Substances that does not the substances which have very high resistance they are called insulators. Insulator मध्ये वूड, रबर, प्लास्टिक येतं. गुड कंडक्टर मध्ये मेटल येतात, सिल्वर, कॉपर. ओके, तर यामध्ये सांगायचं म्हणजे काय की रेजिस्टन्सशी संबंधित आपण गुड कंडक्टर आणि इन्सुलेटर म्हणतो. पण रेजिस्टन्स म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलं. रेजिस्टन्स म्हणजे करंट वाहण्यास अडथळा. ज्याचा रेजिस्टन्स खूप कमी आहे ज्या वायरचा, याचा अर्थ त्याच्यामध्ये करंट वाहण्यास अडथळा खूप कमी आहे. म्हणजे त्यामध्ये करंट फास्ट वाहतं. करंट वाहतं म्हणजे इलेक्ट्रॉन्स फास्ट वाहतात, म्हणजे चार्जेस फास्ट वाहतात. एखाद्या पदार्थातून एखाद्या वायरमधून चार्जेस किंवा इलेक्ट्रॉन जर फास्टली फ्लो होत असतील दॅट इज अ गुड कंडक्टर. म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला अडथळा नाही, म्हणजे लो रेजिस्टन्स. म्हणून लक्षात ठेवा ज्या पदार्थाचा रेजिस्टन्स खूप कमी असतो दॅट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्या उलट ज्या पदार्थामध्ये रेजिस्टन्स खूप जास्त आहे, रेजिस्टन्स आहे म्हणजे चार्जेस वाहण्यास खूप अडथळा आहे, अशा वेळेस चार्जेस पुढे वाहणार नाहीत अँड दॅट इट बिकम्स अ इन्सुलेटर ऑर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बनतो. अशा आपण रेजिस्टन्सशी संबंधित आपण डेफिनेशन केले आहे. तर रेजिस्टन्स म्हणजेच करंट वाहण्यास अडथळा. लक्षात घ्या. अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इज नोन ॲज रेजिस्टन्स. जेवढा अडथळा जास्त करंट फ्लो होणार नाही, जेवढा अडथळा कमी म्हणजे करंट फ्लो होणार, फास्ट करंट फ्लो होणार. त्यावरून तर लक्षात ठेवा गुड कंडक्टर हॅव लो रेजिस्टन्स, इन्सुलेटर्स हॅव व्हेरी हाय रेजिस्टन्स. सेकंड काय विचारलं? Iron is a conductor of electricity. But when we pick up a piece of iron resting on the ground, why don't we get electric shock? Iron is a good conductor of electricity. लोखंडाची वस्तू घ्या, गुड कंडक्टर असते. पण एखादा लोखंडाचा तुकडा आपण उचलतो तेव्हा आपल्याला शॉक लागत नाही. कारण इलेक्ट्रिक शॉक कधी लागतो ज्या पदार्थातून करंट फ्लो होत आहे. आयर्न जो गुड कंडक्टर आहे पण त्याच्यातून करंट फ्लो झाला तरच आपल्याला शॉक लागेल. करंट फ्लो झाले म्हणजे चार्जेस फ्लो होतील आणि तेव्हाच आपल्याला शॉक होईल. जर त्यामधून करंट पास केला नाही तर आपल्याला कुठल्याही धातूच्या पदार्थाला करंट लागणार नाही. जर आपण त्याच्यात करंट पास केला तेव्हाच आपल्याला इलेक्ट्रिक शॉक लागतो. त्यानंतर म्हणून ह्या सगळ्यामध्ये लक्षात घ्या की चार्जेस फ्लो होणं महत्वाचं आहे.
इलेक्ट्रॉन्स फ्लो होणं महत्वाचं आहे आणि यावरूनच इलेक्ट्रॉन्स फ्लो झाल्यामुळं त्या वस्तूमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज येत असतो. इलेक्ट्रॉन्स नेहमी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जात असतात. जिकडून निघाले निगेटिव्ह चार्ज, जिकडे चालले तिकडे पॉझिटिव्ह चार्ज. तर नेहमी लक्षात ठेवा, द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ऑलवेज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन नेहमी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह आणि करंटची डायरेक्शन त्याच्या उलट घेतो आपण. फ्लो ऑफ करंट, डायरेक्शन ऑफ करंट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असं आपण गृहीत धरू. तर करंट फ्लो होत असताना कुठल्याही पदार्थातून एक टोक पॉझिटिव्हली चार्ज बनतो आणि एक टोक निगेटिव्हली चार्ज. तर पॉझिटिव्हली चार्ज आणि एक टोक निगेटिव्हली, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली कडून पॉझिटिव्ह कडे जात असतात आणि करंटची डायरेक्शन त्याच्या उलट घेतो आपण, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. समजा हा रॉड आहे, हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, हा निगेटिव्हली चार्ज बॅटरीला जोडलेला आहे. अशा वेळेस इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह कडून इकडून इकडे फ्लो होतात, इलेक्ट्रॉनची डायरेक्शन. मग त्याच्या विरुद्ध करंटची डायरेक्शन आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गृहीत धरू. लक्षात ठेवा. त्यानंतर खाली आपल्याला काही चित्रे दाखवलेली आहेत. ऑब्झर्व अँड डिस्कस. तुम्हाला हे एक्झाम साठी नाही, पण लक्ष द्या. व्हॉट डू यू ऑब्झर्व इन द फॉलोइंग पिक्चर्स? काय काय दिसत आहे त्या पिक्चर मध्ये, चित्रामध्ये? टीव्ही आहे, कॉम्प्युटर आहे, लाईट लॅम्प आहे, फॅन आहे, इलेक्ट्रिक बेल आहे. विच इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू पॉइंट? तर यामध्ये आपल्याला फॅन चालू आहे म्हणजे मेकॅनिकल आपल्याला इफेक्ट दिसून येत आहे. इलेक्ट्रिक बेल मध्ये मॅग्नेटिक इफेक्टचा यूज आहे. त्यानंतर काही ठिकाणी लॅम्प चालत आहे म्हणजे हिटिंग इफेक्ट आहे. तर यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन होत आहे. हिटिंग इफेक्ट मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट. मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मॅग्नेटिझम. त्यानंतर लाईट इफेक्ट आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू लाईट एनर्जी. फॅन चालू आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. असं त्यामध्ये इफेक्ट होत आहे. तर जेव्हा इलेक्ट्रिक करंट एखाद्या वायर मधून फ्लो होतो तेव्हा एखाद्या सर्किट मधून फ्लो होत असताना एनर्जीचं ट्रान्सफर होत असतं. तर या सगळ्या याच्यामध्ये फॅन मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. त्यानंतर लॅम्प मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू लाईट एनर्जी. इलेक्ट्रिक बेल मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मॅग्नेटिझम. त्यानंतर काही याच्यामध्ये हिटिंग इफेक्ट तयार झाले, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड हीट. टीव्ही असल्यामुळे साऊंड येईल, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू साऊंड. अनेक एनर्जी मध्ये रूपांतर होत असते. जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो वायरमध्ये ते वेगवेगळे इफेक्ट होत असतात. तर आपण पहिल्यांदा बघूया की काय एनर्जी ट्रान्सफर होते इन अन इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय माहिती? इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे त्यामध्ये आपण वायर, एखादा सेल किंवा बॅटरी घेतो, वायर आणि एखादं उपकरण एकमेकाला जोडतो आणि करंट फ्लो करतो आपण. तर दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक सर्किट. या पूर्ण जोडणीला आपण एक इलेक्ट्रिक, दिस इज अन इलेक्ट्रिक सर्किट. हे एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. सर्किट मध्ये हे वायर तर आलेच आहे. ही बॅटरी आहे, बॅटरीच्या एका टोकाला पॉझिटिव्ह आहे म्हणतो, दुसरं निगेटिव्ह आहे. या ठिकाणी आपण एक रेजिस्टन्स घेतलाय. रेजिस्टन्स सिम्बॉल आहे झिगझॅग लाईन, नाईनला आपण पाहिलेला आहे. व्होल्टमीटर व्ही घेतलेला आहे, एमीटर ए घेतलेला आहे. म्हणून ह्याला एक इलेक्ट्रिक सर्किट म्हणतो आपण. आणि यामध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यानंतर काय काय एनर्जी ट्रान्सफर होते ते आपल्याला बघायचं. तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये ट्राय दिस पेज नंबर 47. मटेरियल्स काय काय केलं आपण? कनेक्टिंग वायर्स. ही कनेक्टिंग वायर आहे. ही जी लाईन आहे इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम मध्ये सर्किट डायग्राम मध्ये आपण सिम्बॉलचा यूज करतो. बॅटरीचा सिम्बॉल आहे, रेजिस्टन्सला झिगझॅग लाईन, व्होल्टमीटरला व्ही घेतो, एक तो प्लस एक मायनस, एमीटरला ए घेतो, प्लस मायनस, हे कीचं सिम्बॉल आहे आणि हे वाय आहे. ओके. तर ही सर्किट डायग्राम तयार केली आपण. यामध्ये
काय काय घेतले, कनेक्टिंग वायर्स, इलेक्ट्रिक सेल घेतले, ते त्याला आपण बॅटरी म्हणतो. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स घेतलाय तो झिगझॅग लाईनचा, व्होल्टमीटर बी घेतलाय, ॲमीटर ए घेतलाय, की घेतलेला आहे. प्रोसिजर काय आहे, कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द अकंपनिंग फिगर 4.2 आफ्टर टेकिंग द कॉम्पोनंट्स विथ प्रॉपर व्हॅल्यूज. पूर्ण कॉम्पोनंट घेऊन या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडणी करायची. ओके, आणि पुढे मेजर द करंट आय, आणि करंट किती फ्लो झाला ते मेजर करायचं आहे. पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचा आहे. तर यामध्ये लक्षात घ्या की एनर्जी ट्रान्सफर पाहण्याअगोदर आपण काय काय घेतले ते बघा. तर हे इलेक्ट्रिक सेल आहे, दोन सेलची मिळून बॅटरी सुद्धा म्हणतो. इलेक्ट्रिक सेल मध्ये जी व्हर्टिकल लाईन जी आहे, आता आपण हॉरिझॉन्टल जरी दाखवली आहे, मोठी जी लाईन आहे ती पॉझिटिव्ह आहे, छोटी जी लाईन आहे त्याला निगेटिव्ह एंड घेत असतो. जोडत असताना रेजिस्टन्स जोडलाय आपण, त्या रेजिस्टन्सचं नाव आहे एबी. एबी रेजिस्टन्स आहे. वायर मध्ये पुन्हा एक की घेतलेली आहे. रेजिस्टन्स मध्ये करंट किती फ्लो व्हायला त्यासाठी ॲमीटर ए घेतलाय, आणि यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती तयार झाले त्यासाठी व्होल्टमीटर. व्होल्टमीटर काय करतं, इट मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. एबी वायरचं, एबी रेजिस्टन्सचं पोटेन्शियल डिफरन्स मोजणार आहे, म्हणून त्याला व्हीएबी. व्ही म्हणजे पोटेन्शियल आहे आणि एबी रेजिस्टन्सचं म्हणून त्याला व्हीएबी सिम्बॉल दिलाय. तर वायरचं एक टोक पॉझिटिव्ह टोक जोडलेला असतं आणि निगेटिव्ह टोक. तर नेहमी लक्षात ठेवा, बॅटरीचं जे पॉझिटिव्ह टोक आहे ते पॉझिटिव्ह व्होल्टमीटरच्या पॉझिटिव्ह कडे पाहिजे, ॲमीटरचं पॉझिटिव्ह बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडे पाहिजे, निगेटिव्ह टोक एमिटरचं बॅटरीच्या निगेटिव्हला पाहिजे, व्होल्टमीटरचं पण निगेटिव्ह. असं नियम आहे, त्या नियमानुसार जोडणी करावं. तर यामध्ये एबी हा जो रेजिस्टन्स आहे एबी हा बॅटरीला जोडला आहे. ए टोक जे आहे बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडलेला आहे, म्हणून हे पॉझिटिव्ह एंड आहे, हाय पोटेन्शियल म्हणून त्याला आपण. बी टोक हे बॅटरीच्या निगेटिव्हला जोडले म्हणून याला लो पोटेन्शियल म्हणून. ए आणि बी मधलं पोटेन्शियल डिफरन्स या व्होल्टमीटरनं मोजणार आहे, त्याला व्हीएपी म्हणतो आपण. व्होल्टमीटर नेहमी पॅरलल मध्ये जोडत असतो आपण रेजिस्टन्सच्या त्या, आणि ॲमीटर नेहमी सिरीज मध्ये जोडतो. ॲमीटर इट मेजर्स द इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट किती फ्लो झाला हे सांगतं. व्होल्टमीटर काय सांगतं, किती पोटेन्शियल डिफरन्स तयार झाले हे सांगतं. तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण की क्लोज करू तेव्हा करंट फ्लो ची डायरेक्शन काय आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो झाल्यानंतर ह्या रेजिस्टन्स मधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, रेजिस्टन्स म्हणजे काय आपल्याला माहित आहे, इट इज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. करंट वाहण्यास अडथळा निर्माण होतो, त्यामुळे तिथं करंट खूप जास्त लागतं आणि त्या इलेक्ट्रिक करंटचं हीट मध्ये रूपांतर होतं. जेव्हा करंट अशा रेजिस्टन्स मधून वाहतं तेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट, उष्णतेमध्ये रूपांतर होते. ते तार जे आहे ते गरम होते. तर किती हीट तयार झाली हे आपल्याला ह्याच्यामध्ये काढायचं आहे, फॉर्म्युला बनवायचा आपल्याला. तर या इलेक्ट्रिक सर्किटद्वारे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट, हीट मध्ये रूपांतर होणार आहे. त्यासाठी आपण रेजिस्टन्सचा यूज केला आहे आणि ती हीट किती तयार होते हे आपण फॉर्म्युला पुढे काढणार. तर ह्या अशा सर्किट डायग्रामचा यूज करून आपल्याला वी हॅव टू कन्वर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू हीट. आणि हीट जेव्हा तयार होते, हीट कधी तयार होते, जेव्हा एखाद्या वायर मधून करंट वाहत आहे. When an electric current flows through the conductor or flows through the wire, then it produces heat. Heat तयार होते, that is called heating effect. त्यालाच आपण heating effect म्हणतो. म्हणजे हे एक्झाम्पल ऑफ हिटिंग इफेक्ट. त्यासाठी जर आपण रेजिस्टन्स जेवढा जास्त रेजिस्टन्स ठेवला तेवढा जास्त अडथळा तयार होऊन जास्त हीट तयार होते. जेवढा रेजिस्टन्स कमी ठेवला तेवढा कमी अडथळा होऊन कमी हीट तयार होते. म्हणून जे काही हिटिंग इफेक्टचे जे काही साधने, उदाहरण हीटर आहे, हीटरमध्ये आपण करंट पास केल्यानंतर हीटर जे गरम होते त्यामध्ये असे रेजिस्टन्स असतात, त्या रेजिस्टन्सचा वापर करून इलेक्ट्रिकल एनर्जी हीट मध्ये रूपांतर होते आणि आपल्याला उष्णता मिळते. आणि ती उष्णता किती मिळते त्यासाठी आपल्याला पुढे याचं डेरिव्हेशन काढायचं आहे.
तर रेजिस्टन्सचा वापर करून वी कॅन कन्वर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू हीट. इट इज कॉल्ड हिटिंग इफेक्ट म्हणतो त्याला. ओके.